विरोधी पक्षनेतेपद नसल्याने दानवे भांबावलेत। भाजपचे प्रवक्ते राम कुलकर्णींनी टीका केली। अंबादास दानवे खोटं बोलू नका, राम कुलकर्णी यांनी आता दानवेंवर जोरदार हल्लाबोल केलेला आहे। ही गोष्ट खरी आहे की अंबादास दानवे ज्यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते म्हणून काम करत होते त्यावेळी त्यांच्या बोलण्याला किंमत होती आणि प्रसिद्धी पण मिळत होती। आता कसं झालंय, ते विधान परिषदेत विरोधी पक्षनेते पदावर नाहीत, त्यांच्या बोलण्याकडे कुणी लक्ष देत नाही आणि ठाकरे गटातही त्यांनी कुणी विचारत नाही। आणि म्हणून अशा भांबावलेल्या अवस्थेमध्ये नेते काय करतात, खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं। आज ते काय म्हणाले की मुख्यमंत्री सहायता निधीमधून फक्त 75,000 रुपये शेतकऱ्यांना वाटप झाले। मला त्यांना हे सांगायचे की एवढं खोटं का बोलता, खोटारडा आमदार म्हणून तुमचा उल्लेख करावा लागेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।